गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असणार. सो आज आता आमच्या तिथे लावला आहे स्विमिंग पूल. भक्ती आणि दादू बसलाय स्विमिंग पूल मध्ये, तुम्हाला दाखवते. आता बघा आमचे प्रियांशी पण आले स्विमिंग पूल मध्ये. कशी बसले बघा, उभी राहिले. तिला पण मजा वाटते पाहायला आमच्या. आणि आमचा दादू आणि भक्ती. पाणी अजून भरला नाही पूल मध्ये तरी आधीच आलेत केलेला. आणि प्रियांशी बघा कशी बसली. मज्जा बघते त्यांची दोघांची पण, दादू भक्तीची. दादा स्नॅपचॅट वरती नाव पाणी उडू नका तिच्या. नाश्ता करायला आता स्वप्नाली आमची भाकरी वाटते. भाकरी आणि सुकटचा रस्सा केलाय आम्ही, बट्टा. ही आहे नाचणीची भाकर आणि सुकटचा बट्टा रस्सा. या नाश्ता करायला. तरी स्वप्नाली आमची आणि प्रियांशी आम्ही आता नाश्ता करतो. तर आमची बाबू पण आहे आता आमच्या सोबत. जाते का? तर गाईज आताच आमचे काम आवरून झालेले. आता चाललो जोत्यात. म्हणजे आमच्या घराच्या बाजूला थोडी जागा आहे, तो जोता बांधलेला आहे, त्याला आम्ही जोताच बोलतो. तर आम्ही आता जोत्यात चाललो. तिथे पपईचं झाड आहे, तर त्याला पपई आलेत ना, तर खूप मोठी झाली आता. तर ती आम्ही काढतोय पिकट टाकायला. तर बघा स्वप्नाली आणि भक्ती आलेले आहे पुढे. तर हा आहे आमचं पपईचं झाड. आणि इथे शेकटाचं झाड पण आहे, शेकटाच्या शेंगांचं झाड. अजून एक आहे गाईस, हा बघा इथे. आणि त्याच्या बाजूला तगडीच्या फुलांचं झाड. बाकी भरपूर झाडं होती, आम्ही आताच तोडून टाकले. मोगऱ्याचा पण होता, त्याला भरपूर फुलं येत होती. पण आता सध्या साफसफाई करायला घेतले ना, म्हणून काढलंय. थोडेसे आमचे भाऊ वगैरे आहेत ना, भाऊ वगैरे आहेत, मिस्टर वगैरे आहेत, ते जरासे इथशी काहीतरी करतायत, फार्म हाऊस टाईप करतायत. हे बघा नेट वगैरे मारलाय. पहिले नेट वगैरे नव्हता काय, आता मारलाय. फार्म हाऊसचं काम चालू होतं ना, तर तेव्हा ना हा बघा इथं या पपईचा एक झाड ना, तो तोडला याई. म्हणजे तो सरळ करायला गेले तर तो बेंड झाला, मग तो तुटला पूर्ण. त्याला खूप पपया आलत्या. याला पण बघा आलेत. ही मोठी झाली, ही आता आम्ही काढणार आहे. याला थोडेच आहेत, हे वरती आहेत. त्याला भरपूर होते, खूपच होते, पण ते तुटला ना झाड. मग त्यातले तरी पण आम्हाला 4-5 भेटले मोठे मोठे, ते आम्ही पिकट ठेवले. बाकीचे छोटे छोटे खराब झाले. आता ही मोठी आहे ना, ही मोठी आहे ना, मोठी ती आम्ही काढतो. ही बघा कशी, किती खूप मोठी आहे. 1 किलोचे पण जास्त होईल, एवढी मोठी आहे. आता हिला आम्ही ना पिकट ठेवू, मग पिकल्यानंतर तुम्हाला दाखवू. बस. तर आताच आम्ही पपई काढलेली आहे. आता ते पेपरात गुंडाळून ठेवतो, म्हणजे पिकेल लवकर. पिकली का तुम्हाला दाखवूच आम्ही. बघा अशी पपई आम्ही पेपरात पॅक करून ठेवतो, पूर्ण गुंडाळून ठेवतो. तर असे आपण पॅक केले तिला. आता पिकट ठेवूया घरात. तर ऊन खूप लागतंय गाईस, आणि मी तुम्हाला दाखवते. हा माझ्या मागे आहे ना तो पिंजरा, त्यात आमचे कबूतर होते पहिले खूप. माझ्या मिस्टरांना खूप शौक होता कबुतरांचा वगैरे. भरपूर कबूतर होते पाळायला आमचे. ते भरपूरच कबूतर पाळले होते. आणि त्याच्यानंतर आता त्यात कोंबड्या होत्या, पण ते कोंबड्या ना आमच्या मेल्या कशा काय माहित नाही सर्वच. तर मग सध्या तो रिकामाच आहे. आता आणणार आहेत काहीतरी त्यात ठेवायला, तर दाखवू. तर तुम्हाला दाखवते मी आम्ही कशात ठेवल्यात पिकत त्या. ही आहे आमची वॉशिंग मशीन. आणि बघा
तरी वॉशिंग मशीन आमची नवीनच आहे, आम्ही वापरत नाही. आमची दुसरी ऑटोमॅटिक आहे ना, ही स्वप्नालीला आयर पडलेली आहे, मग आम्ही वापरत नाही तर ती तशीच होती. तर आता बघा त्यात आम्ही काय ठेवलेत गाईस, आम्ही पपया पिकट टाकलेत त्यात. असे न वापरत असे तरी काहीतरी त्याचा वापर करून घेतो आम्ही. तर गाईच आता वाजलेत संध्याकाळचे 6:30. आमचा चहा नाश्ता वगैरे करून झालाय. अक्काने आणली होती पाणीपुरी, ती पण आम्ही खाल्ली. पोरांना आणली होती आणि आम्हाला पण आणली होती, आम्ही खाल्ली. आणि आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागतोय. आज कलेजी पेटा म्हणजे लिव्हर पेटा काय बोलतात ना ते, आज आम्ही जेवणात बनवणार आहोत कलेजी पेटा आणि नाचणीच्या भाकरी. तर बघा चला कशा बनवतात आम्ही, दाखवते तुम्हाला मी. आमचा दादू इथं गेम खेळत बसलाय. तर इथं बघते आणि ध्रुवी भांडोकली खेळतात. भांडोकली मांडले ते दोघ जण खेळतात, पिझ्झा कापते बघते आणि दादू बसलाय तिथं. हे खेळता. आम्ही घेतले भाजी निसायला, मेथीची भाजी आणि शापूची भाजी. उद्या सोमवार आहे ना, मग उद्याच्याला होईल म्हणून. मेथीची भाजी निसून झाली, शापूची निसताव आणि अजून एक गड्डे हक्काने आणले होते येताना. साखरपुड्याला गेलते ना, तिकडून येताना मार्केटमधून आणले होते. तर आताच दिवाबत्ती करून झाले. आमचे देव आहेत, देवघर. थंडीच्या दिवसात नाचणीची भाकरी वगैरे खाल्लेली चांगली असते, त्याच्याने गरमी भेटते. म्हणून आम्ही आता थंडी आली ना, म्हणून आम्ही आता नाचणीच्या भाकरी बनवतो. अशी भाकरी बनवून घ्यायची, थोडं थोडं हाताला पाणी लावायचं. हलक्या हलक्या हाताने टाकून घ्यायची. नाचणीची भाकरी एकदम मऊ मऊ पीठ असतो ना, त्यात थोडासा तांदळाचा पीठ मिक्स करायचा असतो. झालेली आपली भाकर आता. तर काही आता आपण भाजायला टाकतो भाकर. आपण एक साईड पलटी करून घ्यायची. आता आपली भाकरी शिजत आलेली आहे, आता पलटी करून घ्यायची आपण तिला. तर चेक करून झालेली आहे, शिजलेली आहे खाली पूर्ण. आता पलटी करून घ्यायची. भाकर फुगत आले आपली अशी. झालेली आहे आपली भाकर, झालेली आहे आता भाकर आपली काढायची. आता आमच्या एवढ्या करून झाल्यात. नेक्स्ट टाइम तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवू नाचणीच्या भाकरींची. सो आता एवढ्या झाल्यात आमच्या. डीमार्टचे आलेत, तुम्हाला दाखवतो. शॉपिंग सामान आणलाय, यो आणलाय आमच्या प्रियांशीसाठी. प्रियांशीला आता त्याची जास्त जरूरत आहे ना, थंडी पडले ना म्हणून. तर आता आमच्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि आम्ही आता कलेजी पेटाची मी टोपशी ठेवले, त्यात तेल टाकते स्वप्नाली. आजची रेसिपी स्वप्नाली बनवते. आता लसूण टाकते. तर झालेलं आहे आपला आता कांदा शिजून. आता काय टाकते स्वप्नाली? हळद टाकते पहिले. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि मसाला घेतलेला आहे आपला आगरी कोळी स्पेशल 2 चम्मच. आता वाटण टाकून घेते त्यात. तुम्हाला लागेल तेवढा टाकायचा, आम्हाला लागेल तेवढा टाकतो. चांगला मिक्स करून घ्यायचं. आणि इथं आहे आपला कलेजी पेटा, तो टाकायचा आहे त्यात आता. तर आता त्यात कलेजी पेटा टाकून घ्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं सगळं. आता होते मिक्स चांगली. आता ताटावरती पाणी टाकायचं, पक्षीवरती ताट ठेवून पाणी टाकायचं त्यात. आता 15 मिनिटं शिजून द्यायचं त्याला, म्हणजे आधी मध्ये चेक करायचंय आणि 15 मिनिटं शिजून द्यायचंय पूर्ण. आता आम्ही मच्छी फ्राय करतो, तर तुम्हाला दाखवतो. आता आपण रवा घेतो त्याला फ्राय करायला. रवा लावला ना का मच्छी कुरकुरीत फ्राय होते. थोडासा रवा
करून झालेली आणि कलेजी पेटा पण शिजून झालेली आहे. आता मच्छीचा रस्सा घालायचा. तर आता आपल्याला रस्सा वगैरे घालून झालेला आहे. आता मी शिजल्यानंतरच तुम्हाला दाखवते. डायरेक्ट कडक फ्राय झालं. गॅसवर शिजून द्यायची मच्छी, म्हणजे मस्त करपत वगैरे नाही जास्त, तर आपली का कडू लागते मग चांगली नाही. तर गाईज आता आम्ही सगळे जेवायला बसलेत. आम्ही रोज सगळे सोबतच जेवायला बसतो. बघा वाटते दादा बसलाय, दादू आणि भक्ती बसले. दादू पण बसलाय, भक्ती पण बसले. इथं ते बसलेत. ही आमची आई आहे. आई पण आली आज जेवायला. यांची मामांची आई, तर आमची आई बसले जेवायला. यांची मामांची आई आणि माझी पप्पाची आई, आमची आजी. आई म्हणजे आम्ही आईच बोलतो. या गाईस जेवायला. आम्ही असे सगळे रोज सोबतच बसतो जेवायला. मामा फोनवर बोलतात म्हणून ते बसले नाही. तर आता आमची प्रियांशी आणि मी जेवायला बसले आणि प्रियांशी खेळते. मामा पण जेवायला बसलेत, मामा पण आले जेवायला. तर आता आपला जेवण कसं झालंय विचारते दादा. दादा आता सांगेल आपल्याला जेवण कसं झालं. थँक्यू. तर गाईज आता वाजले आहेत 11:15 आणि आमच्या फार्म हाऊस वरती पार्टी चालली. तुम्हाला दाखवते. जयचा बर्थडे होता ना, माझ्या भावाचा जयचा बर्थडे होता, तर त्याची पार्टी आज आहे. तर बघा सगळे कसे बसलेत. जय आहे, सुजित आहे, ते दादू आहे, लाल्या दादा आहे आमचा, आणि योग्य आहे. आणि असं चुला केलाय, त्याच्यावरती कौल ठेवलाय. कौल चिकन बनवतात. कौल चिकनची पार्टी आमच्या जयनी दिली. स्पॉन्सर बाय जय कारकर. हॅपी बर्थडे जय. थँक्यू. असं तेल सोडायचं त्याच्यावरती. बाटलीला होल पाडलाय छोटा आणि त्याच्यावरून तेल टाकतात. तर गाईस तुम्हाला जवळून दाखवतो बघा कसा आवाज येते. चिकन ग्रिल होते त्याच्यावरती मस्त. तेल टाकतात आणि आमचे शेफ बसलेत, भक्तीचे पप्पा. असे थोडे थोडे पाटे टाकायचे. तर आता आपलं चिकन एक साईडने शिजलं आणि एक साईडून पलटी मारत. दुसऱ्यांची रेसिपी चालली. कौल चिकन खायला एकदम भारी लागतो, पण एकदम रिस्की पण काम आहे. हे कौल आहे ना, कधी पण फुटू पण शकतो. असं फुटतात पण सारखे. आता पण याला तडा गेलाय जरासा, पण आहे तो अजून कधी फुटेल सांगता. तर आता मी हा कौल चिकन आपला टेस्ट करून बघते कसा झालाय. मस्तच झालाय, एक नंबर. खरंच खूप छान झालाय. आणि गरम गरम आहे ना, भारी लागतो. आपल्या तव्यातल्या चिकनची टेस्ट आणि ह्याची टेस्ट खूप डिफरंट आहे. लय भारी लागतं या काय. तर आता आमची पार्टी चालू आहे. मी ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.